नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय जगाच्या पाठीवर हे विशेष बुलेटिन. आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर आत्ता या क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलंय तेही अगदी झटपट. सुरुवात करूयात अमेरिकेच्या बातमीने. अमेरिकेमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधितांची संख्या रोज नवा विक्रम गाठत असताना अमेरिकेत अद्याप मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील ट्रम्प प्रशासनानं मास्क सक्ती केलेलीच नाही. सर्बियाच्या पंतप्रधानांनी कोरोनाचा धोका देशात वाढत असल्याचं सांगितलं. कोरोनामुळे 24 तासात 18 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी देशवासियांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. राजधानी बेलग्रेड आणि सर्बियाच्या इतर अनेक शहरांमध्ये निर्बंध हटवण्याच्या मागणीसाठी हिंसक आंदोलनं झाली आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते अशी भीती प्रशासनानं वर्तवली. कोरोनामुळे कझाकिस्तानमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन प्रमुखांनी म्हटलंय. WHO आपत्कालीन विभागाचे कार्यकारी संचालकांनी कझाकिस्तानमधील कोविड रुग्णांच्या आकडेवारीची माहिती दिली. सोबतच रुग्णांच्या आकडेवारीबाबत चूक होऊ नये यासाठी टेस्टिंग अचूक होण्याकडे लक्ष दिलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील फॅन्टसी फेस्टिवल जो आहे तो रद्द करण्यात आलाय. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या फेस्टिवलमुळे इथल्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. फ्लोरिडातील अनेक उद्योग हे पर्यटन व्यवसायाशी निगडित आहेत. मध्य आशियाई देशात कोरोना व्हायरसपेक्षा न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय असा चीनचा दावा कझाकस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय. चीननं न्यूमोनियाबद्दल मध्य आशियाई देशांना इशारा दिला होता. कझाकस्तानमध्ये कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असल्यानं आणखी 2 आठवड्यांचं लॉकडाऊन जारी करण्यात आलं. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेत वाढ होताना दिसते. जोहान्सबर्ग आणि राजधानी प्रिटोरियामधील अनेक भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असून व्हेंटिलेटरची कमतरताही जाणवते. तर काही रुग्णांवर तात्पुरते तंबू उभारून उपचार केले जातात. चीनच्या हुबेई आणि अनहुई प्रांताला पुराचा मोठा तडाखा बसला. इथले अनेक घरं आणि रस्ते पुरात वाहून गेलेत. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी नागरिकांचं पुनर्वसन करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. रस्ते पुन्हा तयार करून संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात येतं. हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं शाळा पुन्हा बंद करत असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं. शाळा बंद करण्यासह इतरही अनेक उपाययोजनांवर प्रशासनाकडून विचार करण्यात येतोय. मेमध्ये इथल्या शाळा प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या होत्या. हाँगकाँग शहराच्या अनेक भागात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्यानं प्रशासनानं मान्य केलेलं आहे आणि यामुळे रुग्णसंख्या आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्याचं सूतोवाच करण्यात आले. हाँगकाँगच्या आरोग्य विभागानं नवीन 32 रुग्णांची नोंद केली आणि त्यामुळे नवीन रुग्णांची एकूण संख्या 1403 वर जाऊन पोहोचली. इस्रायल सरकारनं पुन्हा एकदा नव्यानं निर्बंध लागू करण्याचं ठरवलं. यानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सार्वजनिक संमेलन घेण्यास मनाई करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करणं आणि बाहेर पडण्यावरही निर्बंध घालण्यात आले. सार्वजनिक उद्यानं, बार, क्लब, जिम आणि सार्वजनिक जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. सिरियाच्या वायव्य प्रांतातील इडलिब प्रांताच्या छावणीत राहणारे अनेक निर्वासित बाहेरून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत. ही मदत थांबल्यास या निर्वासितांचे मोठे हाल होऊ शकतात. युनानं तुर्कस्तानच्या मार्गाने मदत पोहोचवत असल्याचं सांगितलंय. पण बंडखोर आणि सिरियन सैन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू असून त्याचा थेट फटका मदत सामग्री पोहोचवण्याला बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या काही राज्यांनी पुन्हा परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घातलेत. व्हिक्टोरिया राज्यानं परदेशातील नागरिकांना मनाई केली असून फ्लाईट बंद केलेल्या आहेत. बाहेरच्या देशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. व्हिक्टोरिया राज्यानं मेलबर्नमधील संसर्ग वाढत असल्यानं इथं परदेशातून येणाऱ्या फ्लाईट्सना मनाई केली आहे. ब्राझीलमधील अमेझॉन खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या प्रजातींपर्यंतही कोरोनाचे रुग्ण आढळू लागलेत आणि यानंतर सतर्क झालेल्या प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. इथल्या पर्यटनाला इथं जाण्यास प्रशासनानं बंदी घातलेली आहे आणि तसंच इथल्या नागरिकांचं आरोग्य तपासण्यासाठी मोहीमही हाती घेण्यात आली. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गातून बचावलेल्या एका 99 वर्षाच्या महिलेचा वाढदिवस कुटुंबियांनी उत्साहात साजरा केला. अनिवासी भारतीय असलेल्या शाह कुटुंबियातील डॅफ्नी यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्या ठीक आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊन उपायांचा निषेध करत पोलीस आणि हजारो निदर्शक यांच्या
सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये चकमक उडाली होती यांच्यात आणि यानंतर सतर्क झालेल्या प्रशासनानं अनेक निर्बंध नागरिकांवरती लादलेत। यानुसार 10पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली। तसंच कॅफे, रेस्टॉरंट, दुकानं यांच्या सुरू ठेवण्याच्या वेळाही कमी करण्यात आल्या। तसंच कोणतीही सभा, मेळावे घेण्यास प्रतिबंध करण्यात आला। स्कॉटलंडच्या मंत्री निकोल स्टर्नन यांनी आणखी निर्बंध शिथिल करत असल्याची घोषणा केली आहे। आता अधिक सेवा सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली असून एकमेकांच्या घरी जाण्यावर घातलेले निर्बंधही हटवण्यात आले। मात्र फेस मास्क आणि सामाजिक अंतर त्याचबरोबर इतर उपायांचा नागरिकांनी स्वीकार केलाच पाहिजे आणि त्याची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं। कोरोनामुळे इटलीमधील चित्रपटगृह बंद करण्यात आली, त्यामुळे आता अनेक जण चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी ड्राईव्ह इन थिएटरकडे वळताना दिसत आहेत। रोमजवळील समुद्रकिनारी असलेल्या गावात एक नवीन ड्राईव्ह इन सिनेमा सुरू झाला आहे। मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण मोटारी घेऊन इथे येत आहेत। ड्राईव्ह इन सिनेमे इतर देशांमध्ये लोकप्रिय असले तरी इटालियन लोकांसाठी हा पूर्णपणे नवीन अनुभव आहे। ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कोरोना व्हायरसच्या 288 रुग्णांची नोंद करण्यात आली। आतापर्यंत राज्यात 37,000पेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे। मेलबर्नमध्ये 6 आठवड्यांसाठी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला। तसंच फेस मास्क, सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले। ब्राझीलमध्ये निर्बंधांचा मोठा फटका जो आहे तो नोकरी व्यवसायाला बसलेला आहे। LGBTQ समुदायाच्या अनेकांना निर्बंधामुळे रोजगाराला मुकावं लागलं। मागील 2 महिने खूपच त्रासदायक ठरल्याचं LGBTQ समुदायातील व्यक्तींनी स्पष्ट केलंय। कोरोनाचा धोका असला तरी कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अर्जेंटिनाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा या मागणीसाठी राजधानी ब्युनोस आयर्समध्ये आंदोलन करण्यात आलं। सरकार कोरोनाचं संकट योग्य रीतीने हाताळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस आणि उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिस यांच्या विरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। तर अध्यक्ष फर्नांडिस यांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत जारी केलेल्या निर्बंधांचं समर्थन केलं। अमेरिकेतील वॉशिंग्टन गव्हर्नर जे इन्स्ली यांनी ट्रम्प प्रशासनाकडून शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत दबाव टाकला जात असल्याचं सांगितलं। कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय काही गडबडीत घेणं शक्य नाही। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबरोबरच त्यांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याचं इन्स्ली यांनी सांगितलं। अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन क्वेंटिन जेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास अधिकाऱ्यांमधील संघर्षाला जबाबदार धरण्यात आले आणि या जेलमधील कैद्यांची संख्या तातडीनं कमी करावी अशी मागणी राज्य विधिमंडळ आणि कैद्यांच्या वकिलांनी केली आहे। जेलमधील कैद्यांची संख्या 50% कमी केल्यास संसर्गाची प्रकरणं कमी होतील असा दावा करण्यात आला। व्हेनेझुएलाचे समाजवादी पक्षाचे प्रमुख डायोडो स्टँडो कॅबिलो यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केलं। अध्यक्ष निकोलस मादुरो नंतर व्हेनेझुएलामधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून कॅबिलो ओळखले जातात। ट्विटरवर कोरोना झाल्याची माहिती त्यांनी समर्थकांना दिली आहे। USS थिओडोर रूझवेल्ट ही विमानवाहू युद्धनौका सॅन डिएगो इथल्या तळावर परतली। कमांडिंग ऑफिसरला नौकेवरील कोरोनाचं प्रकरण योग्य रीतीने हाताळल्याबद्दल काढून टाकण्यात आलं होतं। या नौकेवरील 4,500 पैकी 1100 नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली होती, तर एका खलाशाचा मृत्यू झाला। यानंतर नौदलानं केलेल्या चौकशीत कमांडिंग ऑफिसरनं स्थिती योग्य रीतीनं न हाताळल्यानंच संसर्ग वाढल्याचा ठपका ठेवण्यात आला। कोरोना व्हायरस लॉकडाऊन उपायांचा निषेध करण्यासाठी सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। यानंतर आंदोलकांनी पांढरे टी-शर्ट परिधान करत घोषणाबाजी केली। सरकारच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार घडवून आणत आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला। अमेरिकेतील युटा राज्यात शाळेमध्ये मास्क घालणं सक्तीचं करण्यात आलं। रिपब्लिकन गव्हर्नर गॅरी हर्बर्ट यांनी यासंबंधीची घोषणा केली। राज्यात नव्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं हा निर्णय घेत असल्याचं हर्बर्ट यांनी सांगितलं। तसंच इतर शहरातल्या प्रशासनानंही मास्क वापरण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व जारी करावीत असं आवाहन केलं। 11 जुलैपासून अमेरिकेतील पर्यटकांचं आकर्षण असलेलं डिस्ने वर्ल्ड पुन्हा सुरू होत आहे। यानंतर 4 दिवसांनी एपकोट आणि डिस्नेचा हॉलिवूड स्टुडिओ पुन्हा पाहुण्यांचं स्वागत करणार आहे। मार्चच्या मध्यावर व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नात सर्व थीम पार्क बंद करण्यात आली होती। सुरक्षेच्या उपाययोजनांसह ही थीम पार्क पुन्हा एकदा सुरू होतील। कोरोनाची नवीन प्रकरणं आढळल्यानंतर बार्सिलोना आणि ईशान्य स्पेनच्या आसपासच्या
कॅटालोनिया प्रदेशात मास्कची सक्ती करण्यात आलेली आहे। सामाजिक अंतराची पर्वा न करता सार्वजनिक जागांवर फेस मास्क न घालणाऱ्या व्यक्तींना दंड ठोठावण्यात येतोय। काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्यानं संसर्गाची प्रकरणं वाढत असल्याचा आरोप प्रशासनानं केला। जपानमध्ये टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी कोरोनाच्या 224 रुग्णांची भर या शहरासाठी इशारा असल्याचं म्हटलेलं आहे। नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळावी, नाहीतर धोका आणखी वाढू शकतो असा इशारा त्यांनी दिला। बहुतांश घटनांमध्ये तरुणांच्या बेजबाबदारीमुळे वृद्ध आणि इतर असुरक्षित लोक संक्रमित होत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रशियातील सायबेरिया भागातील अनेक खेड्यांनी त्यांच्या सीमारेषेबाहेर मोठाले खड्डे खणलेत। बाहेरील व्यक्तींनी खेड्यात प्रवेश करू नये हा या मागचा उद्देश आहे। जागोजागी खोदलेल्या खंदकांमुळे स्थानिक प्रशासनाला मात्र अडचणींचा सामना करावा लागतो। इंडोनेशियातील बाली हे पर्यटकांचं प्रसिद्ध ठिकाण पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय। बालीमधील रिसॉर्ट हे पर्यटकांसाठी पुन्हा खुलं करण्यात आलेलं आहे। तसंच बालीचं विमानतळही सुरू झालं, त्यामुळे इथं अडकून पडलेल्या अनेकांना आता मायदेशी परतता येणार आहे। तसंच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे संकटात सापडलेल्या व्यावसायिकांनाही दिलासा मिळणार आहे। शहरातील न्यूयॉर्क शहरातल्या ट्रम्प टॉवर समोर ब्लॅक लाईव्ह मॅटर नावाचं म्युरल काढण्यात आलं। ट्रम्प यांच्या निषेधार्थ चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हे म्युरल काढलं असून इथं फोटो काढण्यासाठी अनेक जण येत आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून काही काळासाठी हा रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आला। राजधानी बेलग्रेडमध्ये राहणाऱ्या सर्बियन नागरिकांनी या आठवड्यात झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला। निर्बंधांना विरोध करण्याचा हा प्रकार योग्य नसून त्याचे उलट वाईट परिणामच सर्वसामान्यांना सहन करावे लागतात, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। या आंदोलनानंतर सरकारनं 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यावर निर्बंध घातले। फिलिपिन्सच्या टीव्ही नेटवर्कच्या सुमारे 200 एमपीलोई आणि त्यांच्या समर्थकांनी मनिला इथल्या नेटवर्कच्या कंपाऊंड बाहेर आंदोलन केलं। या सदस्यांनी देशातील सर्वात मोठ्या नेटवर्कचं नूतनीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे। फिलिपिन्सच्या अध्यक्षांना या संदर्भात वारंवार धमकी देण्यात येत होती। इस्रायलच्या पश्चिम भूमी जोडण्याच्या योजनेला जॉर्डनमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। राजधानी अम्मानमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र जमून इस्रायलचा निषेध केला। जॉर्डनच्या सरकारला इस्रायल बरोबरचे सर्व करार रद्द करण्याचं आवाहन आंदोलकांनी केलं। इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद होसेन बेगोरी यांनी सिरियाचे अध्यक्ष बशर असद यांची भेट घेतली। यामध्ये सिरियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मजबूतीकरणासाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। सिरियामधील दहशतवादाचा सामना करण्यासाठी हा करार खूपच उपयोगी ठरणार असल्याचं असद यांनी सांगितलं। बंडखोर गटांविरुद्ध सिरियाच्या सैन्य कारवाईला आता इराणची मदत मिळणार आहे। इटलीतील व्हेनिस शहराला दरवर्षी पुराचा फटका बसतो। यासाठी शहराभोवती महत्त्वाकांक्षी अशी 78 गेटचा बांध बांधण्याच्या पूरविरोधी यंत्रणेची चाचणी सरकारकडून सुरू करण्यात आली। इटालियन पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि यामुळे समुद्राचं पाणी रोखून पूर नियंत्रित केला जाऊ शकणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार जो बिडेन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक योजनांवर टीका केली आहे। बिडेन यांनी आपल्या वक्तृत्व कलेची कॉपी करण्याचा प्रयत्न केला असला तरी आर्थिक योजना सादर करण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे। ट्रम्प यांनी मियामी इथं एक रॅली त्यांची होणार असून त्यानंतर न्यू हॅम्पायरशायरचाही दौरा ते करणार आहेत। पोलंडमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे। पुराणमतवादी विरुद्ध उदारमतवादी अशी लढत होईल। अध्यक्ष अंद्रेज दुडा यांनी दक्षिण पूर्वेकडील आपल्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार केला, तर प्रतिस्पर्धी उमेदवार रफाल ट्राझास्कोकी यांनी सिलेसिया आणि लोअर सिलेसिया प्रांताचा दौरा केला। दुडा यांनी LGBT हक्कांना कम्युनिझमपेक्षा धोकादायक म्हटलं। कोरोना व्हायरसनंतर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहे। या संदर्भात करारावर करण्याचा दबाव वाढतोय आणि युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षांनी देशातील गटांना नवीन प्रस्तावांसह आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी युनियनच्या अर्थसंकल्पातील तूट कमी करण्याचा आमिष दिलेला आहे। फ्रान्समध्ये फॅशन डिझायनर लुई व्हिटननं समर कलेक्शन 2021 सादर केलं। हे कलेक्शन सादर करताना त्यानं मॉडेलऐवजी ॲनिमेटेड पात्रांचा वापर केला। ॲडव्हेंचर ऑफ झूम विथ फ्रेंड्स नावाच्या लघु ॲनिमेटेड चित्रपटातून त्यांनी आपलं कलेक्शन सादर केलं। ऑगस्टमध्ये शांघाय आणि त्यानंतर टोकियोमध्ये हे कलेक्शन ते सादर करणार आहेत।
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात नेपाळमध्ये किमान 10 जण ठार तर 30 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. पोखरा भागात 3 वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात. हिमालयात जाणाऱ्या पर्यटकांची पोखरा भागात मोठी गर्दी असते. त्याचबरोबर मॅगडी जिल्ह्यातील 2 गावात भूस्खलनामुळे 37 घरांचं नुकसान झालं. तुर्कीच्या जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचं आता मशिदीत रूपांतर होणार आहे. सर्वोच्च प्रशासकीय कोर्टानं या संग्रहालयाचं रूपांतर मशिदीत करण्यास मान्यता दिली आहे. 1934 मध्ये या मशिदीला संग्रहालयात बदलण्यात आलं होतं. अमेरिका आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन नेत्यांसह व्यापक आंतरराष्ट्रीय टीकेच्या पार्श्वभूमीवरही तुर्की अध्यक्षांनी या जागतिक वारसा स्थळाला मशिदीत रूपांतरित करण्याच्या आवाहनास पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयामुळे शेजारच्या राष्ट्रांबरोबर तुर्कीचा तणाव वाढू शकतो. रशियाच्या सायबेरिया भागामधील उष्णतेच्या लाटेमुळे इथल्या जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बायकल लेकच्या उत्तरेस असलेल्या प्रदेशातील जंगलात 50 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ग्रीन्स बीचच्या म्हणण्यानुसार सायबेरियात सध्या 3 दशलक्ष हेक्टर जंगलात आग लागली आहे. आगीचा प्रसार रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा संपन्न झाला. कोरोना संदर्भात रुग्णसेवा करण्याबाबत चिंता वाटत असली तरी याकडे एक आव्हान म्हणूनही पाहत असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. ज्या गोष्टीचं इतक्या वर्षांपासून स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात आल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत कॅलिफोर्नियातील पिरू लेकमध्ये बेपत्ता झालेली हॉलिवूडमधील ग्ली फेम अभिनेत्री नाया रेविराचा शोध घेण्यासाठी आता सोनार आणि रोबोटिक डिव्हाइसचा वापर करण्यात येतो. पोलिसांना बुधवारी तिची हुडी लेककाठी मिळाली होती. यात तिचा 4 वर्षांचा मुलगा झोपला होता. त्याने पोलिसांना सांगितलं की नाया रेविराने पाण्यात उडी मारली होती पण ती वर परत आलीच नाही. सध्या लेक परिसरात तिला शोधण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे. हाँगकाँगमध्ये कॅसिनो टायकून स्टँडले होला याला एका भव्य कार्यक्रमात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी कॅरी लॅम आणि संपर्क कार्यालयाचे प्रमुख लिओ हॅनिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. हो यांचं 26 मे रोजी वयाच्या 98व्या वर्षी निधन झालं होतं. मकाऊमधील कॅसिनो, धर्मादाय संस्था, विद्यापीठ आणि इतर कारणांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दलही त्यांची आठवण काढली जाते. अमेझॉनने शुक्रवारी आपल्या कर्मचाऱ्यांना इंटरनल मेमो पाठवलाय ज्यामध्ये त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या मोबाईलमधून टिकटॉक ॲप काढून टाकण्यास सांगितलेलं होतं. मात्र 5 तासांनंतर अमेझॉनने कर्मचाऱ्यांना आणखी एक मेल करत म्हटलं की टिकटॉक ॲप काढण्यासाठी पाठवण्यात आलेला मेल हा चुकून पाठवला गेला होता. सध्या या ॲपबद्दल अशी शक्यता वर्तवली जाते की या ॲपच्या माध्यमातून चीनसोबत डेटा शेअर केला जातो. मलेशियन अल जझीरा मधील पत्रकारावर कारवाई करण्यात आली आहे. या महिन्यात प्रसारित करण्यात आलेल्या माहितीपटामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला. यातील माहिती चौकशी चुकीची असल्याचं दिसून येते आणि या माहितीपटात नकारात्मकता दर्शवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. डेट्रॉईट पोलिसांकडून व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे ज्यामध्ये एक तरुण अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडताना दिसतोय. तर हल्ला करू पाहणाऱ्या त्या तरुणावर संशय आल्यानं दुसऱ्या अधिकाऱ्याने तरुणावर फायरिंग करत त्याला ठार केलं. चीनमधील यांगत्झी नदीमुळे इथल्या विविध प्रांतांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असते आणि हा पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनानं केलेल्या अनेक उपाययोजनांना अद्यापही यश आलेलं नाहीये. नदीवर अनेक ठिकाणी धरणं बांधूनही अनेक प्रांतांचा पुराचा धोका कमी झालेला नाहीये. नुकत्याच हुबेई आणि अनोई प्रांतात निर्माण झालेल्या पूरस्थितीला यांगत्झी नदीच जबाबदार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. चीनच्या युन्नान प्रांतातील यिनजियांग काउंटीमध्ये पर्यावरणप्रेमींनी पहिल्यांदा एक हॉर्नबिल पक्ष्याच्या पिलाला पाहिलं. झाडावर असलेल्या घरट्यातून डोकावताना या पर्यावरणप्रेमींनी हे चित्रित केलेले. उष्णकटिबंधीय जंगलात दुर्मिळ प्रजाती म्हणून हॉर्नबिलकडे पाहिलं जातं. चीनमधील युनान प्रांतामध्ये त्यांना संरक्षित पक्ष्याचा दर्जा देण्यात आला. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ते एका ठिकाणी ते प्रचारासाठी आलेले असताना त्यांनी ट्रम्प यांनी कोरोना दरम्यानची स्थिती योग्य रीतीनं न हाताळल्यानंच आर्थिक संकटे निर्माण झाल्याचा आरोप केला. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले तर मोठे उद्योगपती आणखी श्रीमंत झाल्याचा आरोप त्यांनी केला.
दक्षिण कोरियाची राजधानी सोलच्या महापौरांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सर्व जनतेची मी माफी मागतो अशी चिठ्ठी सापडली आहे। संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून महापौर पार्क यांच्याकडे पाहिलं जात होतं। जवळच्या मित्राच्या अशा अचानक मृत्यूच्या बातमीनं आपल्याला मोठा धक्का बसल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ली हान चान यांनी सांगितलंय। पार्क यांच्यावर पुढील आठवड्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। हॉलिवूड अभिनेत्री नाया रिव्हेरा हिचा अद्यापही शोध लागलेला नाही। अमेरिकेच्या कॅलिफोर्निया भागातील एका लेकमध्ये ती आपल्या मुलासोबत पर्यटनासाठी आली होती आणि यावेळी तिनं एक बोट भाड्यानं घेतली होती। पण काही वेळानं या बोटीवर तिचा 4 वर्षांचा मुलगाच पाहायला गेला। ती तलावात बुडाली असावी अशी शक्यता प्रशासनानं वर्तवली असून पाणबुडी आणि ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं तिचा शोध घेतला जातो। दक्षिण कोरिया देशातील सोलचे महापौर पार्क वॉन यांना श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आर्थिक असमानतेवर टीका करणारे पार्क जनसामान्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते। त्यांच्या अकाली जाण्यामुळे सामान्यांनी हळहळ व्यक्त केली आहे। अमेरिकन लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ जनरल जेम्स मॅकॉनविले यांनी पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये लष्करी सहकार्यावर चर्चा करण्यात आली। थायलंड सैन्य दलाचं आधुनिकीकरण आणि प्रशिक्षण देण्याला अमेरिकेनं सहमती दर्शवली आहे। थायलंडमध्ये निर्बंध उठवल्यानंतर एखाद्या पाहुण्यानं दिलेली ही पहिलीच भेट आहे। अमेरिकेचे उत्तर कोरियाचे दूत स्टीफन बिगुन यांनी टोकियो इथं जपानचे संरक्षण मंत्री तारा कोनो यांची भेट घेतली। या भेटीत कोरिया द्वीपकल्पातील वाढत्या तणावाबद्दल चर्चा करण्यात आली। उत्तर कोरियानं संपर्क कार्यालय उडवल्यानंतर या भागातील तणावात वाढ झाली आहे। अभिनेत्री अंबर हर्टचा मारहाण झालेला फोटो लंडनच्या कोर्टानं प्रकाशित केला होता। अभिनेता जॉनी डेपनं तिला मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी डेपनं या वृत्तपत्रावर खोटी बातमी देऊन आपली बदनामी केल्याचा खटला दाखल केला। तसंच आपण हर्टला मारहाण केली नसून तिनं खोटी तक्रार दाखल केल्याचाही आरोप केला। इटलीतील रोम इथल्या प्राणी संग्रहालयात पर्यटकांना पहिल्यांदाच 2 दुर्मिळ सिंहांच्या पिल्लांचं दर्शन घडलंय। एशियाटिक लायन्स प्रजातीतील हे दोन्ही सिंह आहेत आणि या दोन्ही सिंहांचा जन्म एप्रिल महिन्यात झाला असून त्यांची प्रकृती चांगली आहे। या दोन्ही सिंहांचं नामकरण अद्याप करण्यात आलेलं नाहीये। आणि यानंतर जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।